तर आज आपण 10वी महाराष्ट्र बोर्ड सायन्स पार्ट 1 त्याचा सायन्सचा पहिला चॅप्टर ग्रॅव्हिटेशन स्टार्ट करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता ग्रॅव्हिटेशन 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 आहे काय, कशाला ग्रॅव्हिटेशन म्हणतात? सिंपल दोन शब्दामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. नथिंग बट इट्स अँड पुलिंग फोर्स. हे दोन वस्तूमधला एक पुलिंग फोर्स असते. दोन नाही, दोन किंवा अनेक वस्तूंमधला लागणारा जे नेट पुलिंग फोर्स असतं, या नेट पुलिंग फोर्सलाच काय म्हणायचं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा अट्रॅक्टिव्ह फोर्स. हे बघा, दोन वस्तू, दोन पेक्षा जास्त वस्तू असू शकतात, कन्सिडर करू शकता तुम्ही. लेट मी इथे एक मास M1 कन्सिडर करतो, इथे एक मास M2 कन्सिडर करतो, इथे एक मास M3 कन्सिडर करतो. ग्रॅव्हिटेशन फोर्स काय म्हणतं? युनिव्हर्समध्ये कोठेही ऑब्जेक्ट्स असो, कोठेही या ऑब्जेक्ट्सवर कंटिन्युअसली एक फोर्स लागतं, त्या फोर्सला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात. आणि हा फोर्स किंवा ही संकल्पना आपल्याला दिली होती सर आयझॅक न्यूटन यांनी. बघा, कंटिन्यू लक्षात ठेवा, इथे एक मास आहे, हे मास कंटिन्युअसली या मासवर एक फोर्स लावणार आणि सेम वेळेनं हा मास या मासवरती फोर्स लावणार. पण हा फोर्स नेचरमध्ये कसा असेल? अट्रॅक्टिव्ह. कसा असेल? अट्रॅक्टिव्ह. ऑफकोर्स हे सुद्धा एकमेकांवरती काय लावतील? अट्रॅक्टिव्ह फोर्स लावतील. हे सुद्धा एकमेकांवरती काय लावतील? अट्रॅक्टिव्ह फोर्स लावतील. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ग्रॅव्हिटेशन हे डिपेंड करतं मासवर. ऑफकोर्स डिपेंड करतं मासवर आणि वस्तूंच्या डिस्टन्सवर. एक वस्तू दुसऱ्या वस्तूपाशी कसं? इमॅजिन करा, माझ्या हातामध्ये दोन पेनी आहेत, इकडे एक आहे, इकडे एक आहे. ही पेन कंटिन्युअसली या पेनवर फोर्स लावत आहे, इकडची पेन कंटिन्युअसली या पेनवरती फोर्स लावत आहे. तर हा फोर्स सध्या अट्रॅक्टिव्ह आहे का? तर ऑफकोर्स याचा आन्सर आहे हो, अट्रॅक्टिव्ह आहे. बट होईना कशामुळं? काय रिझन आहे? ऑफकोर्स आपण या चॅप्टरमध्ये पुढे बघणारच आहोत. चला डिस्कस करू का की ग्रॅव्हिटेशन हा फोर्स आला कुठून? तर ऑफकोर्स सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी एक स्टोरी ऐकली असेल की न्यूटन एका ॲपलच्या झाडाखाली बसले होते आणि ॲज युजल त्यांच्यावर काय पडला होता? ॲपल. तर जसा त्यांनी ॲपल पडला, त्यांनी पाहिलं की अर्थ प्रत्येक वस्तू आपल्या सेंटरकडे वळण्याचा प्रयत्न करत आहे. इव्हन दो तुम्ही वस्तू कोणत्याही डायरेक्शननं अर्थच्या सरफेसपासून वरी फेका, ती नेहमी सेंटर ऑफ द अर्थकडेच अट्रॅक्टेड होईल. त्याचं रिझन काय आहे? ऑफकोर्स फाइंड आउट होईलच. आणि याचं रिझन आहे आउटपुट काय भेटलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर तुम्ही बघू शकता. तर आता डिफाईन करू की फोर्स हा फोर्स आहे काय? फोर्स आता बेसिक पासून स्टार्ट करत आहोत मी. फोर्स म्हणजे काय? आता तुला आपण एक सिंपल समजणाऱ्या भाषेत जर म्हणलं फोर्स, इट इज अँड एफर्ट. मित्र हो, हे एक एफर्ट असतं. काय करू शकता हा एफर्ट? दोन गोष्टी करू शकतं. एक ते कोणत्याही ऑब्जेक्टला हे मोशन मध्ये आणणं किंवा एखादा ऑब्जेक्ट कंटिन्युअस मोशन मध्ये असेल तर त्या ऑब्जेक्टला तो स्टॉप करेल. मी म्हणू शकतो फोर्स काय? इट इज अन एफर्ट विच कॅन ब्रिंग द ऑब्जेक्ट इन मोशन अँड as well as it can do or it can stop the continuous motion of the object. This समजलं फोर्स काय आहे? तर अकॉर्डिंग टू फोर्स, हा फोर्स ऑफकोर्स तुम्हाला माहित आहे, वेल नोन सायंटिस्ट आपले न्यूटन यांनी दिलेला होता. आणि ऑफकोर्स फोर्सला आपण जे मेजर करतो, एका क्वांटिटीमध्ये मेजर करतो. मेजर म्हणजे युनिट आहे फोर्सचं, आणि युनिट आहे त्यांच्या सर आयझॅक न्यूटनच्या ऑनरमध्ये. आपण फोर्सला मोजतो कशामध्ये? न्यूटनमध्ये. मग एखाद्या वस्तूवर किती फोर्स लागायला, तर आपण ते कशा सांगणार? 1 न्यूटन, 2 न्यूटन, 3 न्यूटन, 4 न्यूटन, व्हॉट एव्हर जितका फोर्स लागेल ते. ऑफकोर्स फोर्स ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. फोर्सला डायरेक्शन असतं ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड असतं. आता हे जे शब्द आहेत मित्र, बरेचसे महाराष्ट्र बोर्डचे विद्यार्थी विचार करतात की हे नवीन शब्द वेक्टर, फोर्स, ह्या त्या गोष्टी, हे बेसिक होत आहे. ऑफकोर्स बेसिक असतं मित्रांनो. 9th हे तुमचं एवढे बेसिक आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी सगळ्या कव्हर केलेल्या भेटतील. पण आपण डायरेक्ट स्टार्ट करतो कुठून? नवीन गोष्टी शिकण्यापासून. पण बेसिक असतं, ते बेसिक खूप माहिती पाहिजे. आणि मी असं कन्सिडर करू शकतो की तुम्हाला लिटल बिट थोडंसं बेसिक येतं, त्यामुळे फक्त बघत राहा की होत काय आहे गोष्टी, तुम्हाला स्लाइटली सगळ्या गोष्टी कव्हर होत राहतील. बघा, तर निसर्गात किती फोर्स असतात? 4 फंडामेंटल फोर्स आहेत. देयर आर फंडामेंटल फोर्सेस. तर आपण म्हणजे देयर आर 4 फंडामेंटल फोर्सेस. किती फंडामेंटल फोर्सेस आहेत? 4. सगळ्यात पहिला फंडामेंटल फोर्स, ऑफकोर्स नाव आहे त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण अजून चॅप्टरवरती आलो नाही. हा फक्त एक मी बेसिक इंट्रोडक्शन द्यायला की फोर्स काय आहे, मग चॅप्टरवरती येऊ की ऍक्च्युली फोर्स काय आहे. सेकंड फोर्स आहे मित्र हो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स नंतर येते सेकंड नॅचरल फोर्स. हे निसर्गात आढळतात, आपण स्वतः क्रिएट नाही करू शकत. ऑफकोर्स माझ्यासमोर एक गोष्ट मी ढकललं ही माझा फोर्स झाला. निसर्गाचा फोर्स नाही, नॅचरल फोर्स. नॅचरल फोर्स म्हणजे की ते ऑलरेडी एक्झिस्ट करतं, आपण एक्सटर्नली स्वतःहून एफर्ट देऊन फोर्स क्रिएट करत जातो. नॅचरली अकॉर्डिंग फोर्स. तर सेकंड फोर्स आहे
स्टॅटिक फोर्स. आणि डोंट वरी, हे सगळे फोर्सेस तुम्ही लर्न करसाल वन डे इन फर्दर क्लासेस. सध्या फक्त नोट करून ठेवायचे तुम्ही की बेसिक काय आहे, हे तर बेसिक असतं. आणि त्यामुळे नेक्स्ट आहे न्यूक्लिअर फोर्स. पण कोणता? स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आणि लास्टचा फोर्थ आहे वीक न्यूक्लिअर फोर्स. तर हे आहेत निसर्गातले 4 फंडामेंटल फोर्सेस जे पूर्ण युनिवर्स चालवतात. तर या युनिवर्स मधला जर सगळ्यात विकेस्ट फोर्स तुम्हाला कोणी विचारला, ऑफकोर्स स्क्रीनशॉट घेऊन टाका. जर सर्वात विकेस्ट फोर्स जर तुम्हाला कोणी विचारला, तर मित्र हो, तो विकेस्ट फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता बघूया की फोर्स काय करू शकतो. फोर्समुळे येते मोशन. फोर्समुळे काय येतं? मोशन. आणि ऑफकोर्स आपला 10वीचा फर्स्ट चॅप्टर आहे, सायन्स पार्ट 1 आहे. त्याच्यामध्ये जरा फार मोशन बद्दल माहिती दिलेली आहे. आणि आय डोंट नो की डायरेक्ट मोशनच्या सर्क्युलर मोशन बाबतीमध्ये याच्यामुळे सांगितलं की आपल्याला या चॅप्टरमध्ये परत केप्लर्स लॉ बघायचे, जे की प्लॅनेटरी मोशन डिफाईन करतं. नंतर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बघायचे, त्याच्यामध्ये पण सर्क्युलर पाथ्स वगैरे येतात. सो दॅट्स वाय आपल्याला सर्क्युलर मोशनला चेक करावं लागेल, थोडंसं बघावं लागेल. बघा, फोर्समुळे येतं मोशन. मोशनचे बरेचसे टाईप आहेत. त्यापैकी फोर्स हे काय मोशन करू शकतं. मोशन काय आहे? कंटिन्युअस changing position of an object. जर एखादी वस्तू सतत तिची जागा बदलत असेल, इथे 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 स्टेबल नसेल, कंटिन्यू तिची जागा बदलायली, आपण म्हणू शकतो ती कशात आहे? मोशन मध्ये आहे. मग मोशन एका प्रकारचं असते का? वस्तू अशी जाऊ शकते, वस्तू अशी जाऊ शकते, वस्तू गोलगोल फिरू शकते, वस्तू अशी जाऊ शकते. बरेचसे मोशनचे टाईप येतं. पण इथं बघायचंय फर्स्ट कोणतं मोशन? सर्क्युलर मोशन. कोणतं मोशन बघायचंय? सर्क्युलर मोशन. बघा, मी डेफिनेशन लिहिण्याऐवजी कन्सेप्ट समजवणार की सर्क्युलर मोशन काय आहे. इमॅजिन करा, एक फिक्स पॉइंट आहे. लेट की पॉइंट ओ आहे. या ओ पॉइंट पासून एक दुसरा एक पॉइंट आहे, पी पॉइंट आहे. ठीक आहे, ओ पॉइंट पासून दुसरा एक पॉइंट आहे पी. या दोघांमधलं अंतर मी फिक्स केलं. लेट काय अंतर केलं? फिक्स. आता मला या वस्तूला मोशन मध्ये आणायचंय मित्र. आणि असं मोशन मध्ये आणायचंय की माझं जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स हे बदललं नाही पाहिजे. तर वस्तू कोणत्या पाथवर चढेल? ऑफकोर्स सर, बघा मोशन व्हायले, इथे मोशन व्हायले, पण वस्तू मधलं 2 पॉइंटचं डिस्टन्स बदलायले का? कंटिन्युअस. इथं बघा, हे डिस्टन्स चेंज होईना. दॅट इज मी म्हणू शकतो ही सर्कलची रेडियस आहे. दॅट इज जे डिस्टन्स आहे, फिक्स डिस्टन्स आहे, ही सर्कलची रेडियस आहे. आणि ही जी पाथ क्रिएट झाली, दिस पाथ इज कॉल्ड सर्क्युलर पाथ. मग अशा जर पाथवर एखादी वस्तू किंवा एखादा ऑब्जेक्ट फिरत असेल, कंटिन्यू मोशन मध्ये असेल, किंवा दाखवत परफॉर्म करत असेल काहीतरी चेंज इन कंटिन्युअस पोझिशन, तर आपण म्हणू शकतो की ती वस्तू कशात आहे? सर्क्युलर मोशन मध्ये आहे. तर ऑफकोर्स डिफाईन लिहायचं आपल्या बोर्डला डेफिनेशन्स इम्पॉर्टंट असतात. डेफिनेशन जेवढं जास्त लिहिसाल बोर्डला तेवढं इम्पॉर्टंट आहे. आणि परत सांगतो की तुम्हाला कन्सेप्ट कव्हर करायच्या, ना की रट्टा मारायचा आहे. बरेचसे पोरं रट्टा मारून डायरेक्ट 11वी-12वीला जातात आणि त्यांना एवढा मोठा पश्चाताप होतो की अरे यार, काश माझी कन्सेप्ट कव्हर झाली असती, काश मी गोष्टी समजून घेतल्याच. आता समजून घ्या, प्लीज समजून घ्या की काय होणार आहे ते. बघा, आता मला म्हणायचं आहे की चला, एखादी वस्तू आहे, मोशन करते, तर डिफाईन करा. बोर्डला डेफिनेशन येऊ शकते. डिफाईन द सर्क्युलर मोशन. तर काय म्हणणार? मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट मध्ये काही असू शकतं. मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग दी सर्क्युलर, जरा अक्षर समजून घ्या मित्र हो, सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. कोणतं मोशन? सर्क्युलर मोशन. आलं सर, सर्क्युलर मोशन आलं. व्हेनेवर देयर इज अ मोशन देयर मस्ट बी अ फोर्स. ऑफकोर्स तिथे फोर्स आहे की जे हे मोशन, सर्क्युलर मोशन मेंटेन ठेवायला. आणि या फोर्सला किंवा या मोशनला जे मेंटेन ठेवायचं काम करते, त्या फोर्सचं नाव आहे हॅशटॅग सेंट्रीपिटल फोर्स. तर मी सेंट्रीपिटल फोर्सला एक्सनं डिनोट करतो. ऑफकोर्स याचं डिरायव्हेशन्स वगैरे तुम्हाला 11th स्टँडर्डला भेटेल. पण तरी पण इथं कन्सेप्ट समजून घ्या की सेंट्रीपिटल फोर्स आहे काय, येतो कसा आणि काय काम करतं. इम्पॉर्टंट आहे, एक्झामला येऊ शकतं. प्लीज बघा, सेंट्रीपिटल फोर्स हा एक सगळ्यात पहिले
डिफाईन करायचं म्हणलं की डिफाईन कसं असं सेंट्रिपिटल फोर्स फोर्स आहे फोर्स मोशन व्हायला म्हणजे वस्तू कंटिन्यू गोल 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 सर्क्युलर पाथ मध्ये फिरत राहणार कशामुळे कंटिन्युअस हा फोर्स प्रेझेंट आहे काय आहे सेंट्रिपिटल फोर्स काय आहे सेंट्रिपिटल फोर्स इट इज बघा द फोर्स which is necessary to maintain the circular motion along the radius of circular path and directed towards the center of circle is called centripetal force. बघा भलती मोठी डेफिनेशन झाली काळजी करू नका हे लिहिले तर तुम्हाला चांगले मार्क्स पडतील आणि डिफाईन करायला टर्म येत आता पण तुम्हाला एक्सप्लेन पण बरंच द्यावं लागतं सो मी मोठ्या एक्सप्लेनेशन मध्ये डेफिनेशन सांगितली काय नाही हा एक खूप नेसेसरी हा जर फोर्स गायब झाला तर सर्क्युलर मोशन होणार नाही हा एक नेसेसरी फोर्स आहे कसा फोर्स आहे नेसेसरी फोर्स आहे जे की कंटिन्युअसली सर्क्युलर मोशन करणाऱ्या ऑब्जेक्टवर अवेलेबल राहतो आणि ऑलवेज ज्याची जी डायरेक्शन असती आणि अलॉंग जे असतो नेहमी सर्कलच्या रेडियसच्या अलॉंग असतो बघा हे एक वस्तू आहे सेंटर एक सर्कलवर पाथ आहे सेंटर सी पासून फिक्स अंतरावर फिरत आहे कंटिन्यू मोशन करत आहे कसं करते कंटिन्यू मोशन परफॉर्म करते कंटिन्यू गोल 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 फिरत आहे तर तुम्ही बघू शकता हे जे फोर्स असणार एफ याची डायरेक्शन अलॉंग असणार रेडियस ऑफ सर्कल आणि कोणाच्या दिशेला असणार सेंटरच्या डायरेक्टेड असणार बघा हे फोर्स तिकडे आहे एफ फोर्स तिकडे लागायला आता हा फोर्स इथं ही छोटीशी डेफिनेशन झाली बट actual real definition of the net force acting on particle performing circular motion net force complete force मी म्हणत आहे स्क्रीनशॉट घेता ओके चला बघा एक सांगायचं म्हणजे काय मला जर मी म्हटलं एक वस्तू सर्क्युलर मोशन करायला काय करत आहे सर्क्युलर मोशन बघा तर या वस्तूवर एक फोर्स F1 इकडे लागायला सेंटर कन्सिडर करा काही पण आणि एक फोर्स F2 इकडे लागत आहे एक फोर्स F1 इकडे लागत आहे आणि एक फोर्स F2 राईट साइडला लागत आहे राईट साइडला म्हणजे ते अपोजिट डायरेक्शन आहे तर तुम्हाला म्हणलं ना व्हॉट इज द सेंट्रिपिटल फोर्स अरे सिंपल डेफिनेशन आहे ती तर बोर्डसाठी लिहिण्यासाठी डेफिनेशन झाली बट मी कन्सेप्ट सांगायला काय कन्सेप्ट इथं समजा दहावीला कन्सेप्ट 11-12 स्मूथ क्लीन बघा नेट फोर्स काय नेट फोर्स म्हणजे काय कंप्लीट या वस्तूवर किती फोर्स लागायला ऑफकोर्स सर एक इकडे लागायला इकडे आणि ही वस्तू जर सर्क्युलर मोशन मेंटेन ठेवत आहे याचा अर्थ की इकडचा फोर्स जास्त आहे या फोर्स पेक्षा तर नेट फोर्स काय होणार मग या वस्तूवर नेट फोर्स तर येणार F1 minus F2 दिस इज द सेंट्रिपिटल फोर्स आणि इट इज ऍक्च्युअल डेफिनेशन कन्सेप्ट मी म्हणलं एक वस्तू फिरते सर्क्युलर पाथवर फिरते चला एक्झाम्पल मधून एक्झाम्पल करू एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे F1 फोर्स लागत आहे 10 न्यूटन आणि इकडे F2 फोर्स लागत आहे 2 न्यूटन व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिपिटल फोर्सची किती व्हॅल्यू असणार सांगू शकता ऑफकोर्स सांगू शकतो सर नेट फोर्स का नेट फोर्स जास्ती फोर्स कोणीकडे इकडे सेंटरकडे जास्ती फोर्स कोणीकडे सेंटरकडे आणि सेंटर पासून अवे फोर्स होणारा कोणता आहे 2 न्यूटन म्हणजे नेट फोर्स किती लागायला या वस्तूवर ही वस्तू जी सर्क्युलर मोशन परफॉर्म करायली नेट फोर्स किती लागायला याच्यावर किती लागायला नेट फोर्स ऑफकोर्स सांगू शकता 10 - 2 किती न्यूटन 8 न्यूटन ना 2 न्यूटन सेंट्रिपिटल फोर्स आहे ना 10 न्यूटन सेंट्रिपिटल फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स आहे तुमचा द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल इट इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स चला बघा आता की सेंट्रिपिटल फोर्सला डिफाईन केल्याच्या नंतर आपल्याला व्हॅल्यू काय भेटते सेंट्रिपिटलचा अर्थ असतो सेंटर सिकिंग म्हणजे सेंटरकडे ओढणारा ठीक आहे चला बघा मग आता सेंट्रिपिटल फोर्सचे आपण कशा प्रकारे व्हॅल्यूज वगैरे कॅल्क्युलेट करू शकतो ऑफकोर्स मी आता घेऊ शकतो असतो व्हॅल्यूज वगैरे सांगितलेच तुम्हाला काय असतात काय नाही एफची व्हॅल्यू काय असते बाय द न्यूटन सेकंड लॉ आपल्याला फोर्स भेटलेला आहे फोर्स काय असतो F = ma पण सेंट्रिपिटल फोर्सची पण काय व्हॅल्यू यायला पाहिजे ऑफकोर्स यायला पाहिजे पण ती आपण थोड्या वेळानंतर चेक करू चला तर आतापर्यंत आपण बघितलं आहे सेंट्रिपिटल फोर्स चला आता बघतो सर्क्युलर मोशनचे काही एक्झाम्पल्स हा एक्झामला येऊ शकता 2 मार्कासाठी एक्झाम्पल्स कदाचित विचारू शकतं की स्टेट द एक्झाम्पल्स फॉर सर्क्युलर मोशन
तर मग तुम्हाला एक्झाम्पल ते लिहायचे आहेत, पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बाबतीमध्ये पण विचारू शकतं. चला बघा, एक्झाम्पल्स ऑफ सर्क्युलर मोशन दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर आपण आता एक्झाम्पल्स सांगू शकतो कशाचे, UCM दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बरेचसे एक्झाम्पल्स आहेत जे तुम्ही रेग्युलर टाइममध्ये यूज करता किंवा आपण बघतो पण. जसं की सगळ्यात बेसिक एक्झाम्पल, रिव्होल्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. सेकंड एक्झाम्पल, रिव्होल्यूशन ऑफ अर्थ अराउंड द सन. थर्ड एक्झाम्पल, रिव्होल्यूशन ऑफ मून अराउंड द अर्थ. अँड लास्ट फोर्थ एक्झाम्पल, म्हणून 2 मार्कासाठी 4 एक्झाम्पल सफिशियंट आहे. तर फोर्थ एक्झाम्पल, युअर क्लॉक, द रिव्होल्यूशन ऑफ मिनिट, सेकंड और आवर हँड ऑफ द क्लॉक. तर हे 4 एक्झाम्पल्स आहेत युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे. ऑफकोर्स आय गेस तर मेन्शन करायची गरज नाही, बट लक्षात ठेवा 4 एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहेत आणि एक्झामला विचारले जाऊ शकते. चला तर आता बघूता जरा फर्दर या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये किंवा काय होत काय गोष्टी आहेत की आपण ग्रॅव्हिटेशन लर्न कशामुळे करत आहोत चॅप्टर. बऱ्याचसं काही तुम्हाला उत्तर भेटेल, पण ऑफकोर्स या 10 सिलेबसमध्ये असे चॅप्टर आहे 10वीचा पार्ट 1 मध्ये की 10वा चॅप्टर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल्स, बरेचसे उदाहरण भेटून जातील की आपण स्टडी का करत आहोत ग्रॅव्हिटेशनची. तर ग्रॅव्हिटेशन मध्ये पुढे जाताना बघणार आहोत आपण आता केप्लर्स लॉज. दॅट इज आपण केप्लरचे प्लॅनेटरी लॉज पण म्हणतो. केप्लर त्या टायमाचे वन ऑफ द वेल नोन सायंटिस्ट होते. त्यांनी इवन दो की आपण असं म्हणू शकतो की एवढं ॲडव्हान्स सायन्स त्यावेळेस इस्टॅब्लिश नव्हतं पण, आणि हे नव्हतं त्याच्यामुळे पण आपण असं म्हणू शकतो की अरे त्या टायमामध्ये कसा कोणी व्यक्ती एवढे ॲक्युरेट आणि फोकस लॉ देऊ शकतो, ते होते केप्लर. बघू तर त्यांच्या आधी त्यांनी सांगितलं काय, सर्वजण पहिले केप्लरच्या पूर्वी कोणी का नसो सगळेजण काय म्हणायचे, कोणताही प्लॅनेट त्याच्या स्टारच्या अबाउट कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरतं, लेट आर द रेडियस ऑफ द ऑर्बिट. कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरतं, ते ऑर्बिट आहे मित्र हो सर्क्युलर ऑर्बिट. सगळ्यांना हेच वाटायचं, आणि ऑफकोर्स त्यांच्या पूर्वी पण काही जणांना असं वाटायचं की हा सन हा आपल्या सोलर सिस्टमचा सेंटर नसून अर्थ ही सेंटर आहे. पण नंतर जसं जसं सायन्स पुढे होत गेलं तसं कळतं की हा अर्थ ही सेंटर नाही तर सन हा सेंटर आहे. तर एक कसं आलं काय नाही बघू शकता तुम्ही. तर हे सन आहे आपला आणि याच्या अराउंड प्रत्येक प्लॅनेट कसं समजलं जायचं, कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरते, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. पण केप्लरने ही गोष्ट नाकारली की नाही, प्रत्येक प्लॅनेट सनच्या अराउंड सर्क्युलर ऑर्बिटमध्ये न फिरता एक डिफरंट जॉमेट्रिकल ऑर्बिटमध्ये फिरतं. त्यांनी त्या जॉमेट्रिकल शेपला नाव दिलं इलिप्स. काय नाव दिलं, इलिप्स. काय इलिप्स, बघू तर जरा मॅथमॅटिक्सचा भाग आहे इलिप्स. ऑफकोर्स तुम्ही डेप्थमध्ये इलिप्समध्ये शिकताल, कोणिक सेक्शनमध्ये 11th मध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये, बट त्याच्या आधी बेसिक 10वीमध्ये कव्हर करून जायचं इलिप्स काय. कन्सिडर करा की तुमच्याकडे 2 फिक्स पॉइंट आहेत, 2 फिक्स पॉइंट आहे. मी यांना नाव देऊ शकतो S1 आणि S2, आणि एक असा थर्ड पॉइंट आहे ज्यांच्यापासून काहीतरी अंतरावर आहे. लेट मी म्हणतोय P पॉइंट आहे काहीतरी अंतरावर. काय अंतर धरू शकतो आपण, लेट इथून R1 म्हणा आणि इथून हे डिस्टन्स R2 म्हणा. बघा 2 फिक्स पॉइंट केलेत आपण S1 आणि S2, आणि एक अनदर एक थर्ड, या दोघांपेक्षा नॉन कोलिनियर एक थर्ड पॉइंट घेतला जे की दोघांच्या आउट ऑफ आहे. बट हा हे तर इन द लाईन असतील, पण हे पॉइंट असणार आउट ऑफ द देअर लाईन. बट लक्षात ठेवा येऊ शकतो त्यांच्या लाईन मध्ये, पण कधी आपण असं कन्सिडर करत आहोत की हा पॉइंट अशा एका इमॅजिनरी पाथवर फिरायला, जी इमॅजिनरी पाथ एक डिस्टन्स कॉन्स्टंट मेंटेन ठेवायला, ते कोणतं, R1 प्लस R2. हे डिस्टन्स ऑलवेज काय राहिले, कॉन्स्टंट राहिले. म्हणजे कसं बघा, आता मी म्हणू शकतो की हा फिरत 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 येणार काहीतरी अशा ऑर्बिटमध्ये, काहीतरी ही ऑर्बिट कव्हर करणार अशी. ऑफकोर्स बघा ही ऑर्बिट, आणि लेट की काही वेळेनंतर तो इथं आला, काही वेळेनंतर इथं आला. हे P1 पोझिशन कन्सिडर करू ना आता हे P2. परत आपण जॉईन करू 2 पॉईंट S1 आणि P2 पॉईंट जॉईन केला. तर ऑफकोर्स तुम्ही बघसाल हे काहीतरी नवीन आता नवीन अंतर आलेले आहेत. तर याला नाव देऊ, आता नवीन मी नाव शॉर्टमध्ये आता अल्फाबेट चेंज करतो, याला A म्हणतो आणि याला B म्हणतो. तर परत तुम्ही सम करा, परत A ची आणि परत B ची, दॅट इज तुम्ही परत A प्लस B करा. इट इज ऑलवेज कॉन्स्टंट व्हॅल्यू. नाही झाले तर अजून एक पॉईंट कन्सिडर करू. आता हा पॉईंट फिरत करतो इथे आला, सपोज हा P3 वर आला, परत लाईन जॉईन करा S1 आणि P1 ची, परत लाईन S2 आणि P2 ची. आता ऑफकोर्स इतर काहीतरी वेगळं नाव M घेऊ, M आणि हे या नंतर असणार.
तर P3S1 यम अंतर आहे, P3S2 हे n अंतर आहे. तर या दोघांची बेरीज जर केली तुम्ही परत m प्लस n हे काय येणार ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे एखादा पॉइंट जर या फिक्स व्हॅल्यूजनं या कॉन्स्टंट व्हॅल्यूजनं जर फिरत असेल तर जेही ऑर्बिटल जी पाथ कव्हर करत आहे हा पॉइंट, या पाथला किंवा या ऑर्बिटलला काय म्हणायचं, इलिप्स. हे मॅथमॅटिकल डेफिनेशन झाली इलिप्सची. ऑफकोर्स बरंचसं काही इलिप्स मध्ये असतं, पण आपल्याला तेवढं डेप्थ मध्ये बघायचं नाहीये. तरी पण मी काही इलिप्सच्या 2-3 गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ऑफकोर्स स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके, चला बघा. तर लेट माझ्याकडे इलिप्स आहे. इलिप्सची सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे इलिप्सला एक सेंटर असतं आणि अलॉंग दिस सेंटर एक ऍक्सिस पास करते आणि एक व्हर्टिकली ऍक्सिस असते. या ऍक्सिसला मायनर ऍक्सिस म्हणतात आणि ऑफकोर्स या ऍक्सिसला मेजर ऍक्सिस म्हणायचं. तर तुम्ही बघू शकता जे मेजर ऍक्सिस असते त्या ऍक्सिसवर कोणतेही दोन फिक्स पॉइंट जे आपण धरले होते S1 आणि हे S2, या दोन पॉइंट्सला फोकस म्हणतात. हे फोकस 1 झाला आणि इकडचा फोकस सेकंड झाला. फोकस सेकंड S2 आणि हा S1. तर केपलर काय म्हणतात, केपलर म्हणतात की एव्हरी प्लॅनेट हॅज देअर ओन ऑर्बिट. पण कोणती ऑर्बिट? इलेक्ट्रिकल ऑर्बिट. कशी? चला आता बघ केपलरचा पहिला लॉ. काय केपलरचा पहिला लॉ? तर केपलर्स फर्स्ट लॉ. केपलर्स फर्स्ट लॉ. All planets revolving around the sun in an elliptical orbit with sun one of the foci of ellipse. ऑफकोर्स तुमच्या बुक मध्ये बरंचसं ते डेफिनेशनल पॉईंट दिले असेल तर रट्टा नाही मारायचा मित्र. रट्टा मारल्यानंतर काय होतं की ते तुम्ही जे टेम्पररी गोष्ट करता आणि ती विसरल्या जाते. कधी पण कोणती फिजिक्स कन्सेप्ट असतो ती समजून घ्यायची आणि स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचा प्रयत्न करायचा. तर हे काय म्हणते, हे स्टेटमेंट काय म्हणते बघा, कोणताही प्लॅनेटला काय करा, इलेक्ट्रिकल ऑर्बिट देऊन टाका आणि या इलेक्ट्रिकल ऑर्बिटचे जे काही दोन फोकस असतील, या इलेक्ट्रिकल ऑर्बिटचे एक प्लॅनेट आहे, लेट सपोज आपली अर्थच आहे, हे आपली अर्थ रिव्हॉल्व करायली सनला. तर ऑफकोर्स सन दोन्हीपैकी. तर ही जे ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करणार आहे मित्र, या दोन या ऑर्बिटचे जे दोन फोकस असेल त्यापैकी एक फोकस कोण असेल, आपला सन असेल. इट्स नॉट अबाउट ओनली दिस ऑर्बिट, अनदर इलेक्ट्रिकल ऑर्बिट. इलेक्ट्रिकलच आहे बघा. हे दोन फोकस F1 आणि दिस F2. तर मी म्हणतो सन आहे, ज्युपिटर आहे. ज्युपिटर मोठा ग्रह, खूपच मोठा ग्रह. तर तुम्ही बघू शकता हा ऑफकोर्स आपल्या सनच्या राऊंड फिरत आहे. बट सन कोणता याचा फोकस असेल? ऑफकोर्स याचा एक फोकस असणारच, याचा एक सन असणार. ते म्हणजे कोणतं फोकस आहे, कोणतं पण एक कन्सिडर करा. हे सन मी म्हणते. तर मग बघा ज्युपिटर या इलेक्ट्रिकल ऑर्बिटलाच फिरायला, पण कोणत्या पाथ मध्ये? सर्क्युलर आहे काही नाही. कोणती पाथ आहे? इलेक्ट्रिकल पाथ. तर हे आहे केपलरचा फर्स्ट लॉ. स्क्रीनशॉट काढू शकता. सेकंड, केपलर सेकंड लॉ. बघा केपलरचा सेकंड लॉ काय? केपलरचा सेकंड लॉ हे प्लॅनेटच्या एरियाज बाबतीमध्ये बोलून गेलेला आहे की कोणकोणते प्लॅनेटचे कोणकोणते एरियाज असतात, कशा असतात बघा. चला अजून एक असा प्लॅनेट कन्सिडर करायचा की जो इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये फिरत आहे आपल्या सनला. तो प्लॅनेट मी पी म्हणतो आणि या सन पासून तो ऑफकोर्स काहीतरी अंतरावर असणार आणि सन त्याचा या इलेक्ट्रिकल पाथचा काय असणार, वन ऑफ द एक फोकस असणार. तर काय म्हणतं सेकंड लॉ, काय म्हणतो बघा, the planet revolving around the sun
revolving around this sun sweeps equal areas in equal intervals of time. If we join the if we join the line from sun to planet. बघा हे एक्सप्लेनेशन कसं असतं, ऑफकोर्स बुकची तुम्ही रट करू शकता, परत सांगतो, पण परत म्हणतो की ॲज इट इज तुम्ही कॉपी पेस्ट किंवा रट करता तर काही गोष्टी प्रॉपरली लिहिल्या जात नाहीत, तर काही गोष्टी ऑफ दॅट ऑफ हे ते विसरले जाते, त्यामुळं तुमचे मार्क्स करू शकतात. ऑफकोर्स पाठ करणं काही चुकीचं नाही, पण समजून घेणं ते महत्वाचं आहे. बघा आता आपण म्हणता की काय म्हणता येईल, कोणताही प्लॅनेट हा या इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करताना या सनच्या अराउंड इक्वल एरिया स्वीप करतो. म्हणजे कसं, फिलहालमध्ये आपल्याला फक्त असं कन्सिडर करायचं आहे की एक लाईन जॉईन करायची सन टू प्लॅनेट. आता मी म्हणते सगळ्या पोझिशन P1 वर आहे, काहीतरी वेळेमध्ये हा फिरत 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 कुठे येणार मित्र, P2 वर येणार, काहीतरी टाइम घेणार T1, मी T1 म्हणालो, परत ही लाईन जॉईन केलेलीच असणार है ना. बघा या P1 पोझिशन पासून प्लॅनेट कुठे आला, P2 पोझिशनवर, किती वेळेत आला, T1 टाइमामध्ये, किती वेळ T1 टाइमामध्ये. परत हा का प्लॅनेट काही इथे नाश्ता पाणी करायला थांबणार तर नाही, तो अजून काहीतरी वेळेमध्ये पुढे जाणारच. ऑफकोर्स काहीतरी वेळेमध्ये तो इथे आला, परत इथे आला, मी या पोझिशनला परत P3 पोझिशन दिली, अजून तो परत इकडे P4 पोझिशनला आला, परत मी लाईन जॉईन करतो, असं करत जा, जोडत जा, काय होत नसते. बघा परत तो इथे आला P5 पोझिशनवर. चला पण तुम्हाला माहित असणार सर, इथून इथे येण्यामध्ये टाइम घेतला T1, इथून इतके येण्यामध्ये टाइम घेतला T2, इथून इतके येण्यामध्ये टाइम घेतला T3, आणि लास्टला इथून इतके येण्यामध्ये मी म्हणलं टाइम घेतला T4. हा प्रत्येक व्हॅल्यू वेगवेगळी असतात टाइमाची, पण हे जे लॉ काय म्हणत आहे बघा व्यवस्थित आहे. लॉ काय म्हणत आहे, जर एखादा प्लॅनेट जर काही टाइम इक्वल इंटरवल मध्ये काही एरिया स्वीप म्हणजे बघा या इक्लिप्स पासून इतका एरिया, आता ही जी इक्लिप्स पार्ट होईल ना, हा जे पूर्ण एरिया आलेला आहे तुमचा, पूर्ण जे एरिया आहे, पूर्ण एरिया, हे जे पूर्ण एरिया आहे इथून हा पूर्ण एरिया, हा इलिप्सचा पूर्ण एरिया कंप्लीट, हा एरिया इक्वल असणार सेम कोणासोबत, त्या टाइम इंटरवल सोबत ज्यांच्या दोघांच्या व्हॅल्यू सेम आहेत. म्हणलं मी जर म्हणलं इथं T1 हा इक्वल आहे T2 सोबत, म्हणजे मी म्हणलं की हा टाइम इंटरवल इक्वल आहे, ही टाइम इंटरवल इक्वल आहे, म्हणजे यांनी इथून इतका एरिया स्वीप केला, लेट मी याला म्हणणार A1 एरिया. परत T2 इथून मी ऑब्झर्व केलं टाइम पिरियड किती झाला T2, म्हणजे कितीतरी काय 2 3 30 20 30 40 50 दिवस काय कन्सिडर करायचं, पण जर मी म्हणतो 40 दिवसामध्ये हा प्लॅनेट काहीतरी एरिया स्वीप करायला सनच्या सोबत ही लाईन जॉईन करून, परत काही 40 दिवसामध्ये किती एरिया स्वीप करत, तर ते आन्सर काय पाहिजे, सेम जेवढा पहिल्या 40 दिवसात स्वीप झाला हा एरिया असणार A2. तर या कंडिशनसाठी जर टाइम पिरियड इंटरवल सेम असतील तर आपण काय म्हणणार, जे काही एरिया ते स्वीप करणार बाय जॉइनिंग द लाईन फ्रॉम सन टू द प्लॅनेट, इट विल बी द इक्वल. आय होप तुम्हाला लॉ समजला असेल. अजून तुम्ही बघू शकता की अजून वेगळ्या प्रकारे काय, ऑफकोर्स सर इथून परत P5 परत P1 गेला तर किती टाइम लागला T5, पण आपण तुम्ही पाहिला जरी आपण म्हणलं here T3 इज नॉट इक्वल टू T4, T3 इज नॉट इक्वल टू T4, लेट एरिया आहे A3, हा एरिया आहे A4, हा एरिया आहे A5. तर अकॉर्डिंग टू दिस लॉ जर टाइम इंटरवल सेम नाही तर का हे एरिया सेम होतील नाही. पण कोणी म्हणलं ऑब्झर्वेशन मध्ये असं आलं की आपला जे काही T3 आहे हा इक्वल झाला आपल्या T5 सोबत, तर ऑफकोर्स एरिया जेवढा एरिया स्वीप झाला टाइमामध्ये, किती झाला एरिया A3, आणि सेम टाइम लागला T5, ऑफकोर्स काहीतरी टाइम असेल, दोघांची व्हॅल्यू सेम आहे, तर हा एरिया काय असणार, हा एरिया A5 आणि हा A3 सेम असणार. दिस इज दी केपलर्स सेकंड लॉ. आणि चला आता आपण जाऊ पुढे केपलरच्या थर्ड लॉ कडे. Look at the Kepler's third law. हा बराचसा कन्फ्युजिंग करतं केपलरचा थर्ड लॉ, की एक्सप्लेन कसं करावं किंवा सांगावं कसा. केपलर्स थर्ड लॉ बघा, केपलरचा थर्ड लॉ आपल्याला म्हणतो की एखादा प्लॅनेट किती वेळ लावतो फिरण्यासाठी त्याच्या स्वतःच्या स्टार अबाउट, आणि स्पेशली ते स्टार त्या ऑर्बिटलचा
इक्लिप्सचा फोकस आहे, किती टाइम पिरियड लागेल. तर हे लॉ डील करतं टाइम पिरियड आणि काही डिस्टन्सच्या रिस्पेक्टनं. तर बघू ते कोणत्या रिस्पेक्टनं काय सांगतं. सगळ्यात पहिले कन्सिडर करा, एक इलिप्स आहे. हा एक्झामला एक्सप्लेन करताना प्रत्येक लॉ सांगण्यानंतर डायग्राम काढा आणि एक्सप्लेन करा जसं पॉईंट वाईज की हा याच्यासोबत असं होते, जेणेकरून एक्सप्लेनेशन बेटर होऊन जाते. बघा एक मी सन घेत आहे, आपला आहे सन आहे एस, आणि एक प्लॅनेट घेतो मी पी, आणि याच्यावर फिरत आहे. आणि नंतर एक इक्लिप्सचा एक दुसरा एक असणार इमॅजिनरी सन कन्सिडर करायला मी, ते पण पॉईंट म्हणत आहे. तर आता मी काय करतो, हे दोन पॉईंट जॉईन करून देतो बस, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. R1 म्हणता डिस्टन्स, मी R2 डिस्टन्स कन्सिडर करायला फक्त. तर लेट की याचा टाइम पिरियड, मित्र टाइम पिरियड म्हणजे टाइम पिरियड, बऱ्याच लेखांना टाइम पिरियड मध्ये कन्फ्युजन. टाइम पिरियड म्हणजे काय, हा सर लागेला वेळ फिरायला नाही. द टाइम पिरियड इज व्हॉट, बघा दी टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन revolution around the sun is called time period of planet. एक्झाम्पल सांगायचं म्हणजे मला तर फक्त पृथ्वीच माहित आहे म्हणून मी सांगायला अर्थचा टाइम पिरियड ऑन एन अप्रॉक्सिमेट 265 डेज. 265 डेज ऑफकोर्स मी लिहिलं 365, म्हणण्यात आले 265. बघा असं होत असते, कधी कधी म्हणण्यात माणूस बोलून जाते पण लिहिण्यात काहीतरी लिहिते, इट्स ओके. बघा तर काय म्हणतो आता तुम्हाला कळलं की टाइम पिरियड काय. टाइम पिरियड काय, एका प्लॅनेटच्या अराउंड किती वेळ लागला त्याला फिरायला, एक चक्कर मारायला लागलेला वेळ, एक चक्कर मारायला लागलेला वेळ म्हणजेच काय टाइम पिरियड. बघा केपलर लॉ काय म्हणतो अबाउट अ टाइम पिरियड, है ना. एक प्लॅनेट आहे आपला, आता एक टाइम याचा टाइम पिरियड टी कन्सिडर करायला, किती कन्सिडर करायला, टी. व्यवस्थित आहे का, टी म्हणजे काही असू, जसं पृथ्वीचे 365 डेज आहेत तसं ते प्लॅनेटचे काही पण असू शकतात. तर या डायग्रामला जरासं बाजूला ठेवून लॉ बघा काय म्हणतात. द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ एनी, हा शब्द खूप चांगला आहे, एनी प्लॅनेट अराउंड दी स्टार इज directly proportional to cube of mean distance of a planet from the star. ब्रॅकेट मध्ये मेन डिस्टन्स जे आहे ना, मेन डिस्टन्स हे आपण इलिप्स बाबतीचं डिस्टन्स विचारलेलं आहे, लक्षात ठेवायचा. मेन डिस्टन्स काय, कम्प्युटर नंतर सांगतो काय म्हणतो. कोणत्याही स्टार त्या अराउंड जर प्लॅनेट रिव्हॉल्व करत आहे, तो स्टार त्या ऑर्बिट्सचा इलिप्टिकल ऑर्बिट्सचा फोकस असेल, इलिप्टिकल ऑर्बिटचा फोकस. तर मी म्हणता हे जसे स्क्वेअर, मी म्हणते मला माहिती आहे टाइम किती लागेल, आपण हा टाइम टी कन्सिडर केला, ठीक आहे. तर लेट कन्सिडर केलं की या इलिप्टिकल ऑर्बिटचं जे काही मीन डिस्टन्स आहे प्लॅनेटचं, मीन डिस्टन्स काय असतं ते पुढे बघू. मी म्हणत आहे की लेट स्मॉल ए बी दी मीन डिस्टन्स अकॉर्डिंग टू दिस लॉ. यानुसार जे काही टाइम पिरियडचा स्क्वेअर आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार कशाला, ए क्यूबला. डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असणार, ए क्यूबला. व्हॉट इज ए क्यूब, नोट करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा आता हे आलेली आहे आपली इलिप्स. तुम्ही मागं बघू शकता, इथं आपण फोकस घेतला होता एक आणि इथून काय घेतली होती व्हॅल्यू, आणि घेतली होती डिस्टन्स R1 आणि R2 आणि पॉईंट घेतला होता P. बघा मी म्हणलं टाइम पिरियड किती आहे, टाइम पिरियड म्हणलं होतं T आहे. तर आपण बघितलं जे काही मेन डिस्टन्स आहे ना, तर सगळ्यात पहिले मी ॲव्हरेज डिस्टन्सला डिफाईन करतो. ॲव्हरेज डिस्टन्स काय असतं इलिप्सचं, कोणत्या पण एखादा जर पार्टिकल इलेक्ट्रिकल ऑर्बिटवर फिरत असेल तर ॲव्हरेज डिस्टन्स इथे कसू, त्यालाच मेन डिस्टन्स म्हणू शकतो आपण ए. इट इज R1 प्लस R2 अपॉन 2. सो जे आपला ए, सध्याला मी ए डॅश म्हणतो, ए डॅश ए डबल डॅश झाले
तर ए डॅश म्हणू शकतो आपण R1 प्लस R2 अपॉन 2. तर या ए डॅशलाच आपण काय कन्सिडर करू शकतो, मीन डिस्टन्स. म्हणून T square is directly proportional to cube of mean distance for every planet that revolve around the star in an elliptical orbit. Of course, तुम्ही मग याच्यासाठी प्रूफ काय कोण काय विचार केला नाही. ऑफकोर्स न्यूटन आले होते. न्यूटन या तिन्ही लॉसला वेल त्यांच्या मॅथमॅटिकल इक्वेशन्सना प्रूफ दिलेला आहे. आणि ऑफकोर्स त्याचे तुम्हाला जर प्रूफ बघायचे असेल ते 11th ला आहे. त्याचे प्रूफ स्टेट बोर्डलाच आहेत आपल्या विशेष म्हणजे. आणि स्टेट बोर्ड एवढा ब्रीफ आणि डेप्थमध्ये आहे. तुम्ही जर आतापासून यांचे कन्सेप्ट ग्राफ्स करणं स्टार्ट करसाल तर 11th 12th ला सोपं जाईल. आणि बरेचसे स्टेट बोर्डचे विद्यार्थी याच्यामुळे ड्रॉबॅक पडतात की त्यांच्या कन्सेप्ट प्रॉपरली कव्हर नसतात. चला बघू तर माझ्या किती कन्सेप्ट तुमच्या कव्हर करणं होत आता. आणि मी तर माझं पैसे देणार. जास्तीत जास्त कन्सेप्ट कमीत कमी टायमात असं नाही होत. जास्तीत टाइम द्यावा लागत असते ते यूज करायचं मला पाहिजे. चला बघा नेक्स्ट पॉइंट. तर आतापर्यंत आपण केप्लरचा थर्ड लॉ डिस्कस केलेला आहे. आता डिस्कस करू न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. IMP लॉ आहे मित्र, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. IMP जॉन म्हणत आहे फ्युचर मध्ये प्रत्येक जागी हा तुम्हाला कामी पडणारच आहे. आणि फंडामेंटल फोर्सेस पैकी एक फोर्स देणारा हा लॉ आहे. फंडामेंटल फोर्सेस म्हणजे की मी पहिला तुम्हाला डिस्कस केलं होतं थोड्या वेळापूर्वी की फंडामेंटल फोर्सेस पैकी हा एक फोर्स देणारा लॉ आहे. म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे फंडामेंटल लॉ आहे हा. लक्षात ठेवा. तर काय म्हणतो बेसिक एक गोष्ट नाही का बघा. एव्हरी फर्स्ट पॉइंट, एव्हरी ऑब्जेक्ट इन दी universe exerts an attractive force on other object. बघा एक प्रत्येक ज्या वस्तूला मास आहे युनिव्हर्समध्ये जितके काही मास ऑब्जेक्ट किती इन्फिनाइट अंतरावर असो कुठे असो, ऑफकोर्स इन्फिनाइट अंतरावर फोर्स लागणार नाही बट काहीतरी फायनाइट अंतरावर असतील एकमेकांवर. दोन वस्तू त्यांना मास आहे. हे जो दोन मास ऑब्जेक्ट आहेत एकमेकांवर एक फायनाइट फोर्स लावतात. आणि ऑफकोर्स मी थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलं की तो फायनाइट फोर्स पुलिंग फोर्स किंवा त्याला अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. आणि हाच लॉ हा अट्रॅक्टिव्ह फोर्स किती असेल याची व्हॅल्यू काय असेल हा सेम लॉ किती व्हॅल्यू असेल या फोर्सची हा देणार आहे. तर काय फर्स्ट तुम्ही काय समजलं का एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स एक्झर्ट्स अन अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन अदर ऑब्जेक्ट. ऑफकोर्स ते पण ऑब्जेक्ट सेमच फोर्स लावतो, तो पण ऑब्जेक्ट सेमच फोर्स लावतो. आता चला बघूया की हा फोर्स आहे काय. बघा दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स इज डिपेंड्स ऑन masses of objects and the distance between them. हा फोर्स मासवर डिपेंड करतं आणि दोन मास मधल्या डिस्टन्सवर डिपेंड करतं की दोन मास आहेत त्याच्यामधलं काय ते डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सवर डिपेंड करणारा हा फोर्स आहे. चला बघूया की हा फोर्सची डेफिनेशन मग काय होईल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय म्हणणार आपण आता. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघा द फोर्स which is directly proportional. मित्रो जरा अक्षराला इग्नोर करा. आय नो माझा अक्षर कसा आता प्रॅक्टिस फार कमी आहे बोर्डवर त्यामुळे जरा अक्षर डिस्टॉर्टेड आहे. समजून घ्या पण माझ्या वर्ड्स पे लक्ष ठेवा. मी वर्ड्स प्रॉपरली म्हणतो किंवा कधी कधी होतं मागं पुढं बट प्रॉपरली समजून घ्यायचा प्रयत्न करा की द फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ masses and inversely proportional to square of distance between them. Square of distance between them चा अर्थ काय. दोन मास आहेत दोन मास आहेत M1 M2 दोघांमध्ये
दोघांमधला डिस्टन्स किती आहे? आर. काय डिस्टन्स आहे? आर. सो डिअरफोर मी हा फोर्स म्हणू शकतो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे या दोघांच्या दोन मासेसच्या प्रोडक्ट सोबत. बघा हे जे फोर्स आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाच्या? हे दोन मास M1 आणि M2 या दोघांचा गुणाकार आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सेम हा फोर्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे या दोघांच्या डिस्टन्सच्या इन्व्हर्सच्या स्क्वेअरला. या डिस्टन्सच्या इन्व्हर्सच्या स्क्वेअरला. बघा आता मी कंबाईनली म्हणू शकतो का मित्र हो? F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 अँड M2, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. R इज नथिंग बट द डिस्टन्स बिटवीन देम. तर बघा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. ओके सेम मूव ऑन अनदर गोष्ट. तर आपला हे जे फोर्स भेटला मला फायनली F इज इक्वल्स टू F is directly proportional to M1 M2 upon R square. So therefore F is equals to K. Of course proportionality sign उडवण्यासाठी, that is variation चा sign उडवण्यासाठी there must be a constant value which satisfy the both sides of the given condition. म्हणजे दोन्ही साइडची व्हॅल्यूची कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट येणार आहे. हेच प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे M1 M2 upon R square. वेयर तुम्ही म्हणू शकता ऑफकोर्स बोर्डला 3 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतं. एक्सप्लेन द ग्रॅव्हिटेशनल बोर्ड अँड डिराइव्ह इट्स एक्सप्रेशन. तर बघा एक्सप्रेशन आहे वेअर K इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट called universal gravitational universal constant. अरे इथंच लिहू का? ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल कॉन्स्टंट. इट इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल लेटर G. आणि हे कशाने दाखवतात? कॅपिटल लेटर G ने. मग फायनली आय कॅन राईट द इक्वेशन ऑफ आवर ग्रॅव्हिटेशन फोर्स. बघा मग आपलं इक्वेशन काय होणार ग्रॅव्हिटेशन फोर्सचं? F इज इक्वल्स टू G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. दिस इज द रिक्वायर्ड फोर्स और दिस इज द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन टू मास ऑब्जेक्ट्स. बघा एक मास M1 आहे, एक मास M2 आहे. यांच्यामध्ये जे फोर्स लागेल ना आपण दोघांचं अंतर किती R. याच्या दोघांचे फोर्स लागायला ते G M1 M2 अपॉन R स्क्वेअर लागायला. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. बघा आता ही गोष्ट खूप चांगली झाली. न्यूटनने तर हा फॉर्म्युला दिला, पण जे G आहे का हे ग्रॅव्हिटेशन युनिव्हर्सल कॉन्स्टंट ह्याची व्हॅल्यू एका अनादर व्यक्तीने दिली. ऑफकोर्स त्यांचं नाव आहे हेनरी. तर तुम्ही बुकमध्ये छोटा तरी पॉईंट दिला असेल तर लक्षात ठेवायचं की हा भले फोर्स देणारा सायंटिस्ट न्यूटन होता, पण जीची व्हॅल्यू शोधणारा सायंटिस्ट न्यूटन नव्हते. ते कोण होते? हेनरी नावाचे होते. हेनरी कॅव्हेंडिश आय थिंक सो असं काहीतरी बघा त्यांचं नाव. तर बघू का युनिट काय असणार जीचं. बऱ्याचशा वेळेस एक्झाम्पलला तुम्हाला SI ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल कॉन्स्टंटचं बघा. तर मी जीची व्हॅल्यू कशी रिप्रेझेंट करू शकतो इथून? बघा जीला आहे डिवाइड मध्ये आहे R स्क्वेअर. F ला कशा जाणार? मल्टिप्लाय जाणार. कशा जाणार? मल्टिप्लाय जाणार इंटू. बघा आता हा परत अपॉन राहणार. M1 आणि M2 जीला कशा येते का? मल्टिप्लिकेशन मध्ये. तर इथं F ला कशामध्ये ना? तो डिव्हिजन मध्ये ना. तर मग आपल्याला जर युनिट काढायचं असेल युनिट ऑफ G, तर G इज इक्वल्स टू फोर्स कशामध्ये मोजतो आपण? न्यूटन. डिस्टन्स कशामध्ये मोजतो? मीटर स्क्वेअर. ऑफकोर्स मीटर मध्ये R चा स्क्वेअर म्हणजेच मीटर स्क्वेअर. आणि मास कशामध्ये मोजतो? kg. तर दोन मास आहेत M1 आणि M2, kg इंटू kg स्क्वेअर. सो देअरफॉर युनिट ऑफ G इज न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. मित्रो लक्षात ठेवा IMP आहे, MCQ ला विचारल्या जाऊ शकतं आणि कदाचित MCQ ला आतापर्यंत नाही पण येऊ शकते. आणि काय सांगू त्याच्यात आपण त्याला काय म्हणू शकत नाही, पण ह्या बेसिक गोष्टी ते याच्या बेसिक गोष्टीनं कधी पण लक्षात ठेवा. आपलं फिजिक्स वीक राहायचं कारण तेच आहे की कन्सेप्ट प्रॉपर कन्सेप्ट कव्हर नसतात. आणि कन्सेप्ट कव्हर नाही झाल्या ऑफकोर्स एवढी प्रॉब्लेम होती ना, फिजिक्सची प्रॉब्लेमच सॉल्व्ह नाही होत. हीच सगळ्यात मोठी प्रॉब्लेम होती. बघा तर आता या युनिव्हर्सल लॉचं ऍप्लिकेशन काय आहे? बऱ्याच ते ऍप्लिकेशन सगळ्यात फर्स्ट आपण डिफाईन केले आहे न्यूटनचा थर्ड लॉ. त्यांनी सांगितलेलं की आपण केपलरचा थर्ड लॉ या न्यूटनच्या लॉनं हेल्पनं आपण प्रूफ करू शकतो. म्हणजे की दॅट इज केपलरचा थर्ड लॉ काय होता मित्रो? द रिव्हॉल्यूशन ऑफ टाइम पिरियड ऑफ एनी प्लॅनेट, द स्क्वेअर ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ टाइम पिरियड ऑफ एनी प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. विचार करा
खूप स्पीड होत आहे, आय नो दॅट की पण मला बार रिपीट त्या गोष्टी सांगायचा खूप हे होतो ना, टाइम दाखवतो ना, त्यामुळे मला जर स्पीडने सांगितलं. पण डोंट वरी, मी आधी लॉ काय ते सांगितलं. बघा, एक प्लॅनेट आहे जे फिरते गोल संचार टाइम पिरियड टी. तर केपलरचा थर्ड लॉ काय म्हणतो, जे टी स्क्वेअर आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला, मीन डिस्टन्सच्या क्यूबला. दॅट इज, याला इकडे घेऊन या, टी स्क्वेअर अपॉन ए क्यूब. काय असायला पाहिजे मित्र, कॉन्स्टंट. हो हो, काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू यायला पाहिजे होती. आणि हीच व्हॅल्यू युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कशी येतो आपण प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, तर ते प्रूव्ह बघण्याऐवजी पहिले काही क्वेश्चन्स बघूता जे या टॉपिकवर डॉमिनेटली विचारले जातात आज पण. ऑफकोर्स इथून पुढे पण JEEला, नीटला, 11th क्लासला हा चॅप्टर आहे किंवा हा मेन टॉपिक आहे किंवा हा लॉ आहे. ऑफकोर्स इथं ब्रीफमध्ये शिकायचं आहे. वेक्टर लावणार याच्यामध्ये आपण नेट रिझल्टंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स भाग बघणार आहोत. इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण त्याआधी बेसिक थिंग्स म्हणजे की हा लॉ ॲप्लिकेबल कसा आहे ते काढणं गरजेचं आहे ना. चला बघा आता याच्यावरचे बेसिक क्वेश्चन्स. सगळ्यात पहिला बेसिक क्वेश्चन येते न्यूमेरिकल याच्यावर. तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू देणार. अरे सगळ्यात मोठी गोष्ट विसरलोच मी, ती म्हणजे काय, जीची व्हॅल्यू हेनरीने दिलेली. अरे हो, बस कसं होऊ शकते बघा. जीची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ही मित्र न्यूटनने न दिलेली व्हॅल्यू जीची व्हॅल्यू आहे आणि ही तुम्हाला पाठच ठेवावं लागणार. ऑफकोर्स एक्झामला देऊ शकते, बट कंपल्सरी लक्षात ठेवायचं. कॉन्स्टंट आहे, इट कॅन नॉट बी चेंज. कुठे जा, युनिव्हर्समध्ये कुठेही जा तुम्ही, हीच तुम्हाला तिथे ती व्हॅल्यू भेटणार. लक्षात आली व्हॅल्यू काय आहे, चला बघूत आता. सगळ्यात पहिले काय देणार तुम्हाला, मास M1 देणार काहीतरी, मास M2 देणार काहीतरी, मी घेणार काहीतरी असणारच, आणि डिस्टन्स R देणार काहीतरी, आणि विचारणार F काहीतरी नाही काहीतरी येणार. बघा, तर जीची व्हॅल्यू ऑलरेडी माहित असते तुम्हाला. जी लावा, M1 ठेवा, M2 ठेवा, आणि जे काही डिस्टन्स त्याचा स्क्वेअर करून ठेवा. याची व्हॅल्यू काढा. जे फोर्स आला ते तुम्हाला न्यूटन मध्ये भेटेल. काहीतरी म्हणजे मी व्हेरिएबल घेऊ शकत नाही, आता घेऊ शकतो बऱ्याचशा व्हॅल्यू, पण तेवढा वेळ नाही वेस्ट करायचा. पट याच्यावर सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात भारी क्वेश्चन जे येतो, आणि आपण कधी सिटीला पण येतात, कधी छोट्या एक्झामला आपण बऱ्याचशा विचारतात, ते म्हणजे या फोर्सच्या रिस्पेक्टनंच असं काय होईल म्हणे. अर्थ आहे, त्याच्या बाजूला दुसऱ्या अर्थ लाईक प्लॅनेट आहे. अर्थचं मास आहे M, त्या प्लॅनेटचं मास आहे डबल, दोघांचा डिस्टन्स आहे R. सांगा फोर्स काय असणार. पहिले आता आपण त्या प्लॅनेटचं मास केलं टिबल आणि डिस्टन्स केलं हाफ. सांगा नवीन फोर्स काय असणार. हे क्वेश्चन सेम आय थिंक सो 2 वर्षापूर्वी काय पडला होता क्वेश्चन. बघा काय दिलं होतं, क्वेश्चन दिला होता, 2 मास दिले होते. मास M1, मास M. फोर्स तुम्हाला याच्यात गोष्ट सांगायची बाकी नाही. हा फोर्स मासेसच्या कोणत्या पॉईंट पासून स्टार्ट होते, हे लई इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपण आता डिस्कस करू. पण हे बघा, पहिले क्वेश्चन बघा. ऑफकोर्स या 2 पॉईंट मधलं, 2 मासेस मधलं अंतर आहे D. काय अंतर आहे D. ही कंडिशन दिली होती. व्हॉट विल बी द फोर्स. ऑफकोर्स त्यांच्यामध्ये फोर्स असणार F, त्याची व्हॅल्यू काय असणार G M1 M2 अपॉन D स्क्वेअर. आता खालीच एक डायग्राम दिली होती. बघा खाली एक डायग्राम दिली होती, ज्याचं मास केलं होतं 2M, याचं मास केलं होतं 3M, आणि डिस्टन्स केलं होतं 2D. सांगा नवीन फोर्स काय असेल विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट फोर्सच्या रिस्पेक्ट नवीन फोर्स किती येईल ते सांगायचं आहे. सिंपल, लावा फॉर्म्युला. इथे फॉर्म्युला काय सेमच आहे, फॉर्म्युला बदलणार नाही, फक्त मास बदलले. जीला जी, आता जी M ची व्हॅल्यू आता काय आहे 2M1 आहे, आणि M2 ची व्हॅल्यू जी आहे आता काय झालेली आहे 3M2 झालेली आहे. आणि मित्र जे डिस्टन्स आहे आता झालेलं आहे 2R. दॅट इज म्हणू शकतो आता काय ना 2D चा स्क्वेअर होणार. जी बाजूला करा, 3 दोन्ही 6, ते बाजूला ठेवू आपण. M1 M2 गुणिले 6, 3 दोन्ही 6 अपॉन D चा वर्ग, सर D चा वर्ग, 2 चा वर्ग 4, तर बेक 4, सॉरी 4 नाही, 2 4 6. तर आपल्याला जे व्हॅल्यू आली G M1 M2 अपॉन R स्क्वेअर इंटू किती आहे 3/2. हे काय आहे G M1 M2 अपॉन D स्क्वेअर. अरे हे तर जुनाच फोर्स आहे, जे की प्लॅनेटच्या कंडिशन बदलला. उचलून ठेवा त्याला तिथे. काय आला फोर्स, नवीन फोर्स जे आला F डॅश म्हणून आला. जे नवीन फोर्स आला F डॅश किती आला 3/2 टाइम्स द F. हे क्वेश्चन विचारल्या जातात आणि हे न्यूमेरिकलला पडतात. किंवा बाय व्हॉट फॅक्टर द न्यू फोर्स इज ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन. कितीच्या फॅक्टरला लेस अँड ग्रेटर आहे 3/2. या फॅक्टरनं जास्ती किंवा कमी आहे. चला ठीक आहे, समजले क्वेश्चन. हे काय बेसिक क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे चालते. चला स्क्रीनशॉट घ्या.